नमस्कार. सडेतोड नाईक कार्यावळीत आज एक एक्सक्लुझिव्ह मुलाखत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची आमी घेतात. दोतोर तुमचे अर्थसंकल्प ताजी खूब गोंयांत चर्चा जाल्या, वर्तमानपत्रांनी ताची तोखणाय केल्या. सो म्हजो पयलो प्रश्न तुमकां आसतलो की कितें जाता की सद्या दर वर्सा अर्थसंकल्प मांडटात. फाटल्या आतां 25 वर्सां हांव वेगवेगळे सरकाराचे अर्थसंकल्प पळयता. ते एक सोपस्कार जावन पडल्यात. एकदां तर अशें जाल्लें फक्त फाटल्या वर्साचो अर्थसंकल्प तशाचो तसो घेवन थोडे आंकडे 10% वाडयिल्ल्यान सादर केल्लो. पण लोकांचे नजरेन अर्थसंकल्प म्हळ्यार एक सोपस्कार, एक सदांचे एक इव्हेंट जायना तसो. म्हणजे लोकांक एक कुतूहल उरूना. ह्या नजरेन अर्थसंकल्प फोकस्ड आसचो म्हणून ह्या वेळार तुमी कितें प्रोसेस केलो? एक म्हणजे अर्थसंकल्प हे फावटीचो इन्क्लुझीव सगळ्या लोकां खातीर आसचो. लोकां खातीर आमी राज्या खातीरचो अर्थसंकल्प हो राज्यांतल्या लोकां खातीर मांडटा. म्हणून पयल्यान पयलीं अर्थसंकल्प मांडच्या पयलीं जवळपास 27 एसोसिएशन, डिफरंट 27 एसोसिएशन, टॅक्सीकारां पासून तो जवळपास TTAG पर्यंत, SOCHM पर्यंत, MSME ह्या सगळ्या लोकांक हांव पर्सनली मेळ्ळो. तांचे आयकून घेतले अर्थसंकल्पान कितें आसपाक जाय, हे तांकां रिफॉर्म्स कितें जाय, तांकां सबसिडीज खंयसर जायो, तांकां टॅक्स रिजीम खंयसर जाय, सगळें आयकून घेतलें. म्हणून प्रत्येकाक दिसलें, इवन दो एसोसिएशन आपली स्पोर्ट्सांतली एसोसिएशन सुद्दां, स्पोर्ट्स खेळपी जे आहा तांची सुद्दां एसोसिएशन, कलाकारांचें एसोसिएशन, त्या खातीर हे फावटीचें बजेट हे प्रत्येकाक आपलें बजेट अशें दिसलें. म्हाज्या खातीर त्या बजेटान कितें तरी आसचें. आनी निश्चित रित्या त्याच पद्दतीन हांवें अर्थसंकल्प जो सादर केलो हो स्वयंपूर्ण गोंय 2023चो अर्थसंकल्प आसलो, सगळ्यांक सामावून घेवपी आनी सगळ्यां खातीर कितें तरी ते आसपी ह्या खातीर, आनी तो इम्प्लिमेंट करपाकूय त्याच पद्दतीन काम करतलो. तुमचे अर्थसंकल्पाची तोखणाय इतल्या खातीर जाली कारण तो ग्रामीण आनी शहरी दोनूय घटकांचें समाधान करता. पूण एक सदांच एक तातूंत भितर खंत कितें उरता जाणा की फाटलो अर्थसंकल्प जो पळय तुमच्याच इकॉनॉमीक सर्वे सांगता त्या प्रमाण ओन्ली 34% इम्प्लिमेंटेड. सो अशें एक सदांच एक नजर आसता लोकांची की कशें बाबा पूर्ण अर्थसंकल्प जावचो. कारण सदांच आमी म्हणटा न्ही जाहीरनामा इम्प्लिमेंट जायना आनी बजेट तर जावपाक जाय. तुमी म्हणटा तसो वेगवेगळ्या घटकांक समाधान करपी अर्थसंकल्प फुडें व्हरतना तुमी हो पूर्ण 100% इम्प्लिमेंट जातलो हाचे खातीर कितें? राजूबाब, फाटलोय म्हजो अर्थसंकल्प जो आसा पळय न्ही, हो नॉट 34% बट इट इज 98%. भितरलो 34% इज एन 100% कंप्लीट जेका आमी म्हणटा, आनी उरलेलो 64% हो ऑनगोईंग आसा. म्हणजे आमी जेन्ना म्हणटा की ह्या अर्थसंकल्पान हांव बिचोलीचो बस स्टँड घेतलो तेन्ना बिचोलीच्या बस स्टँडाचें काम सुरवात जालें, वीच इज एट ऑलमोस्ट ऑफ द 20%. म्हटल्या उपरांत ते त्या 34%आन येना, त्या 64%आन येता. म्हणून हांवें म्हटलें 64% खंयचो, तर एखादी योजना सुरू करपाची आसली ती सुरू केली म्हटल्यार ती 100% कंप्लिशन वीच इज 34%आन आयलें. आनी ताकाच लागून तो ऑलमोस्ट 98% आसा. भितरली फक्त एकूच जी गॅसाची योजना जी आसली ती सुरू जावंक ना. अदरवायज सगळ्यो योजना ह्यो सुरू जाल्ल्यो आसल्यो, नाजाल्यार त्यो कंप्लीट जाल्ल्यो आसल्यो. दुसरी गजाल, तुमी जे म्हटलें की जाहीरनामो काडटा पळय न्ही, तो फक्त जाहीरनाम्या पुरतोच आसता. तुमी भारतीय जनता पार्टीच्या सरकारांतलो जाहीरनामो काडून पळयात आनी तितूंतल्यो काही स्किमी फाटल्या अर्थसंकल्पांत आसा, उरलेल्यो स्किमी ह्या अर्थसंकल्पांत आसा, आनी भितरल्यो 2 योजना उरल्या त्योय बी हांव सांगता, कारण हांव मॉनिटर करता. कारण जेन्ना हांवें लोकांक उतर दिलां की आमी हो जाहीरनामो पब्लीश केला तो आमी फुडल्या 5 वर्सांक कंप्लीट करतले आनी परत आमकां लोकांच्या फुडें वचूंक जाय. आमी कशें आसा, आमकां खबर आसलें आमचो सरकार येतलें म्हणून आमी कितेंय सांगूंक शकनाशिल्ले. आनी ताकाच लागून जाहीरनामो परत इम्प्लिमेंट करप, तुवें जशें म्हटलें की थोडी मांडटात जाहीरनामे बट ते इम्प्लिमेंट करीत नात. हांव सरकार येयल्या उपरांत जाहीरनामो विसरपी असो मुख्यमंत्री न्हू, तो इम्प्लिमेंट करपी मुख्यमंत्री. म्हणून हांवें म्हटलां आमच्या जाहीरनाम्यांतल्यो 2 गजाली अजून घालपाच्योय उरल्या, त्यो फुडल्या बजेटांत ज्यो आसा त्यो घालतले. हे फावटी आमचो जर जाहीरनामो काडून पळयल्यो बऱ्योचश्यो गजाली तशाक तश्यो अन्नपूर्णा योजना आसतली जी हे फावटी आमी इम्प्लिमेंट केली. आमी म्हटल्यार तशी बाकीच्यो गोमय रिलेटेड उद्योग, फार्मर रिलेटेड उद्योग हे ह्या बजेटान आमच्या दिसता आनी ते इम्प्लिमेंटूय आमी करतले. इम्प्लिमेंट 100% बजेट जावपाक ऑफिसरांची आडखळ येवंक शकता किंवा येता. कारण सदांच क्रिटिसिजम जाता येदे व्हडलें फुगोवन दवरलां एडमिनिस्ट्रेशन, लोक काम करनात, ऑफिसर काम करनात. IAS ऑफिसर कितले खुशात गोंयांत किंवा ते काम करतात काय कितें? तुमचो स्वता ह्या संदर्भांतलो अभ्यास कितें आसा?
एक म्हणजे कशें आसा, बजेट इम्प्लिमेंट करून घेवप आसता. हांव जेन्ना मुख्यमंत्री जालो तेन्ना हांवेंनूय पळयलें की केंद्रांतल्यो बऱ्योचश्यो योजना हांगासर कश्यो करून घेवप, बजेटांत मांडलेल्यो आमच्यो योजना आमी कश्यो इम्प्लिमेंट करून घेवप. शेवटी IAS ऑफिसर आसूं दी किंवा गव्हर्मेंट ऑफिसर आसूं दी, हे काम करपा खातीर आसतात. आमी तेंच्या कडल्यान काम करून घेवचें पडटा. सारकें. शेवटी सरकार म्हणून मुख्यमंत्री जे बसता त्यांनी आपल्यो आयडियाज इम्प्लिमेंट करप आनी तांच्या कडल्यान त्यो करून घेवप. त्या खातीर हांव सातत्यात म्हणजे वीकली मिटींग आसतली किंवा 15 दिसांतली मिटींग, म्हणजे GCS ऑफिसर गोवा स्टेट लेवल सिव्हिल ऑफिसर कडल्यान आसतलो किंवा IAS ऑफिसरा कडल्यान हांव पर्सनली मिटींग घेता, मॉनिटर करता आनी तांच्या कडल्यान ते इम्प्लिमेंट करून घेता. म्हजो स्वभाव म्हणजे कोविडाच्या काळांतल्यान जी संवय जाल्ली ती कंटिन्युअसली तशीच दवरल्या, म्हणून हांव पर्सनल लेवलाचेर फॉलोअप करता. ते मॅक्झिमम IAS ऑफिसर आसूं दी गोंयांत बाकीचो कांयच बर्डन नासल्या कारणान दे आर व्हेरी मच हॅपी. फक्त आमी तेंच्या कडल्यान काम मॅक्झिमम करून घेवं शकता. हांवें कित्याक सांगलें, तुमी मुद्दामून पळयात गोंयच्या इतिहासांत पयलेच फावटी की स्वयंपूर्ण मित्र म्हणून पंचायत लेवलाचेर दर शेनवारा आमचे GCS ऑफिसर सगळे बसतात. हांव तोखणाय करता तेंची. शेनवाराची सुट्टी आसून सुद्दां म्हणजे सकाळी 10 पासून दनपारां 1 पर्यंत थंय बसतात, फिल्डात काम करतात, भोंवतात, शेतान वचून पळयतात सुद्दां. अशे ऑफिसर आसात की खऱ्या पद्दतीन कितें जाय तें. आनी तेकाय अजून हांवें जेन्ना म्हटलें की प्रशासन तुमच्या दारी ह्या 4 वर्सां पुर्तीच्या निमित्तान सगळे इन्क्लुडींग IAS आनी GCS ऑफिसर शेनवारा दर एकटो एक ग्रामपंचायतीत गेलो आनी तांच्यांनी रिपोर्टूय सबमीट केलो. त्या खातीर आमी काम करिना म्हणूंक शकना. कारण एखादो दुसरो कोणूय आसत. एक क्रिटिसिजम IAS ऑफिसरांचेर जाता, ते एक हस्तदंती मनोऱ्यान बसतात, लोकां मदीं मिसळनात, ताका लागून गोंयचे प्रश्न कितें आहा ते तांकां कळना. म्हणून तर हांवें कोविडाच्या वेळार सुद्दां तांकां ग्रामपंचायत लेवलाचे पर्यंत धाडले, ते गेले. आनी आतांय कोविड नासतना सुद्दां पयर प्रशासन तुमच्या दारी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान मंत्री गेलेच. मंत्री डेप्युटी कलेक्टर लेवलाच्या ऑफिसाचेर वचून लोकांच्यो समस्या आयकून घेतल्यो, थोड्यो सुटाव्यो जाल्यो, थोड्यो सुटाव्यो जातल्यो. बट प्रशासकीय अधिकाऱ्यांक सुद्दां ग्रामपंचायत लेवलाचेर एकाचो प्रशासकीय अधिकारी वचप, तेणी लोकां वांगडा उलोवप, तेणी सरपंच पंच, म्हाका खुबश्या पंच सरपंचांनी फोन केलो की पयलेच फावटी कोण तरी म्हणलो तुमचो सेक्रेटरी आमच्या पंचायतीन येयलो जो IAS आसा, ना तेजी आयडियाज खूब बऱ्यो आहा म्हणपालो, तो हे करूं शकता. म्हणजे एटलिस्ट ते इंटरॅक्शन सुरवात जाला. एटलिस्ट हो जर फॉलोअप आमी 3 म्हयन्यांनी जरी परत घेतलो जाल्यार सुद्दां बऱ्या पद्दतीन वेगवेगळी कामां जी आसा ही निश्चित रित्या जावपाक शकता. प्रमोद बाब, तुमचो अर्थसंकल्प हो सरप्लस काय डेफिसीट? ऑलवेज म्हणजे फाटलेंय बजेट हे सरप्लस बजेट आशिल्लें, हे फावटीचें बजेट हे सरप्लस बजेट आसा, एप्रॉक्सिमेटली 660 crores. पूण हो प्रश्न इतल्या खातीर विचारलो कारण तुमी तातूंत भितर मायनिंगाची येणावळ जमेक धरल्या, ती येतली म्हणून तुमकां खात्री आसा? फाटले फावटी बऱ्याच जाणांनी प्रश्न विचारले की वेगवेगळ्यो येणावळी येतल्यो काय म्हणून. हे फावटी आमी जी मायनिंगांतल्यान आमकां रेव्हेन्यू येतलो पळय न्ही, 100% तो रेव्हेन्यू येतलो. कारण आमी ऑलरेडी मायनिंग ब्लॉक ऑक्शन करपाक सुरवात केलें. 28th ऑक्शन म्हणजे 27th पर्यंत आमी रावल्ले. 28th ऑक्शन आतां हांव करता, कदाचित 2 दिसांनी जातलें. 28th ऑक्शन ऑफ द रेस्ट ऑल ओर जो उरला तो, ताज्या भायर डंप ऑक्शन्सची पॉलिसी ऑलमोस्ट फायनलायज जायत येयल्या. सेपरेटली डंप ऑक्शनूय सुरू जातलें. म्हणजे तुमी जशें म्हटलें की बऱ्याच जाणांक ब्लॉक ऑक्शनांतल्यान कितले पयशे येतले, पण ब्लॉक ऑक्शनांतल्यानूय जे पयशे आहा पळय न्ही 400 ते 500 कोटी रुपया येतले. प्रमोद बाब, कांय मायनिंग कंपन्यांनी 100% परताव्याचेर 120% परताव्याचेर मायनिंग घेतल्यात. ह्यो कितें कन्सेप्ट हो? एक्चुली जो तेंच्यांनी 100% 120% घेतल्या पळय न्ही, इट इज एन IBM व्हॅल्यू रेट व्हॅल्यू जो आसा तेद्या वेळार ताजेर घेतल्या. इट इज ऑल्सो स्टील इन प्रॉफीट. इट इज इन प्रॉफीट मेकिंग फॉर देम. अशें कांय ना, इट इज नॉट लॉस करून कोण हो बिझनेस करपाक, इट इज प्रॉफीट मेकिंग आसा. आनी एक प्रश्न तातूंतलो येताच की कांय मायनिंग कंपन्यांच्या विरुद्ध खूब कडेन बोवाळ सुरू जालो. शिरगांव ते म्हणटात की आमकां विचारान घेवना. कावरे आतां बोवाळ चल्ला, तुमचो एक मंत्रीच त्या आंदोलनान आसा. सो हे जे पळय कितें असंतोश आसा, ह्या असंतोशाक लागून प्रत्येक मायनीचेर लोक बोवाळ करून मायनी सुरू जावपाक दितल्यो काय ना अशें तरेचो एक प्रश्न. शेवटी मायनी सुरू कर म्हणूनय लोकांचो प्रयत्न आसलो. इट इज एन इकॉनॉमीक
इट इज एन इनकम जनरेटींग एक्टिविटी फॉर द स्टेट, नॉट ओन्ली फॉर द स्टेट, फॉर द पीपल ऑल्सो. म्हणून शेवटी आमकां जे ब्लॉक डिमार्केट जे आमी केल्ले त्या प्रमाणे आमी तेचे ऑक्शन केला ब्लॉकांचे. आतां तेजे पब्लीक हियरींग आनी EC एनवायरमेंटल क्लियरन्स ताका मेळपाक जाय. थोडे कडेन लोक विरोध करतले. आतां ज्या जाग्यार आमकां एनवायरमेंट क्लियरन्स फाल्यां सकाळी मेळ्ळे जाल्यार ते मायनींग ब्लॉक्स जे आसा हे सुरूय जातले. पण आमकां सुरू करपाक जाय ह्याच उद्देशान आमी ही ऑक्शन केल्लें. पूण 1 वर्स भितर सुरू जावंक शकतले. हांव कॉन्फिडंट आसा की 1 वर्सा भितर सुरू जावपाक जाय. आनी एक प्रमोद बाब, एक सदां प्रश्न आसता, बजेट हें एक हत्यार आसता गोंयच्या राज्या मुखावेले प्रश्न सोडोवपाचे, विकास दर ते अनएम्प्लॉयमेंट मेरेन. सो अनएम्प्लॉयमेंट सोडोवपा खातीर तुमच्या सरकारान वेगवेगळे कितले तरेचे घोशणा केल्ले आसात. एक इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड काडिल्लो आसा, ताजे नंतर तुमी रोजगार मेळा घेतलो, स्कील डेव्हलपमेंट तुमचे कडेन आसा. सो हे सगळे प्रोसेस जावनूय अनएम्प्लॉयमेंट वाडटा अशे तरेचो इकॉनॉमीक सर्वे म्हणटा, केंद्रीय सर्वे. सो हो प्रोसेस कसो करप, कशे तरेन विकासाक, आतां एका अर्दान मायनींग आसा, दुसऱ्या अर्दान टुरिजम आसा, तिसऱ्या अर्दान मॅन्युफॅक्चरींग सेक्टर. सो हो सगळो मेळ घालून गोंयकारांक तांकां जाय तश्यो नोकऱ्यो दिवपाचें एक आव्हान सरकारा मुखार आसा. एक म्हणजे थोडीशी मानसिकता बदलपाक जाय पळय, एक्झॅक्टली हाची गरज आसा. आमी जाका म्हणटा की करियर चूज करता आसतना सुद्दां आमी विचार करून करियर चूज करपाक जाय. हांव एक 2-3 तरेन डिवायड करता. दोज वर द 10th and 12th स्टँडर्ड फेल भुरगे आसात जे अनस्किल्ड आसात. ओके, आमचो प्रायमरी सेक्टर एग्रीकल्चर सेक्टर हितूर कितले जाण आज काम करता. द सेकंड आमी जर पळयले जाल्यार म्हणजे 10वी 12वी ITI जाल्ले जे हे भुरगे आसात, आयजूय बी आमी पळयता की सर्वीस सेक्टरांत खूब मोठ्या प्रमाणात जॉब एवेलेबल आसा, वीच आर द वायट कॉलर जॉब, लेबर कॅटेगरीन म्हणना. त्या खातीर सरकाराचो रिस्किलिंग अपस्किलिंग आनी हे करपाची तयारी आसा. त्या खातीर आमी ITI आनी इंडस्ट्रीज हाच्या बरोबर वेगवेगळे टायअपूय केला. तिसरो उरलो पयलीं सर्वीस सेक्टर अँड वीच इज द टुरिजम इंडस्ट्री. तितूर खूब मोठ्या प्रमाणात जॉब ऑपॉर्च्युनिटीज आयज मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट, वेगवेगळे हॉटेल्स आनी टुरिजम एक्टिविटीज ज्यो गोंयांत येवपाक लागलेल्यो आसा. गोंयांतल्या तरणाट्यांनी आपल्याक अपस्कील करपाची गरज आसा, रिस्कील करपाची गरज आसा, स्कील करपाची गरज आसा. आनी ताका सरकारूय आपल्या परीत वेगवेगळे आमचे स्कील डेव्हलपमेंट मिनिस्ट्री, तितूर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट फावंडेशन ह्या नांवाची सोसायटी आसा, तितूंतल्यान आमी करपाक घेतला. म्हणून म्हाका दिसता हे जर केलें जाल्यारूच अनएम्प्लॉयमेंटाचो इशू सोंपतलो. हांवें एग्जाम्पल दिता आसतना हांव मुद्दामून राजूबाब सांगतलो आमचें ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन. तुका याद जाता आसतलें, तूं मुद्दामून पळय, एक 2014च्या पयलीं गोंयांत सेक्युरिटी किंवा हावजकीपिंग ह्यो सर्विसीस कोण करतालो. एक सुद्दां गोंयकार ह्या सर्विसीसीत आमकां दिसनाशिल्लो. सगळे खंय तरी भायल्या राज्यांतल्यान येयले. हांव नेम करिना, बट भायल्या राज्यांतल्यान येयल्लेच लोक आसताले आनी देशा भायले लोक आसताले. नेपाळचे लोक आमकां त्या जाग्यार दिसताले. बट आज आमच्या एका ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनांत जवळपास 9,000+ भुरगे गोंयकार थंय काम करता. आनी ताकाच लागून जर तुमी बजेटांतलो एक पॅरा जर पळयत जाल्यार ह्युमन रिसोर्साचेर आमी खूब भर दिला. आनी ह्युमन रिसोर्सांतल्यान तांकां जॉब सेक्युरिटी दिली, तांकां ट्रेनींग दिली आनी तांकांच त्याच बरोबर आमी म्हटलां की तांकां जर तेंचें एड्युकेशन फुडें शिकपा खातीरय बी अप टू 10,000 रुपीज पर्यंत कॉर्पोरेशन बॅर करतालें. तांकां आमी इवन दो पेन्शन दिवपाची, अटल पेन्शनच्या अंतर घालून तांकां पेन्शन दिवपाची केल्या, तांकां इन्शुरन्स, तांकां सगळ्यो फेसिलिटीज. हाज्या व्यतिरिक्त 10% ऑफ द जॉब रिजर्वेशन इन द पुलीस, फायर अशा पद्दतीच्यो, फॉरेस्ट गार्ड ह्या सगळ्या सर्विसीसांनी तांकां 10% रिजर्वेशन दिलां. हे कित्याक तर गोंयकार भुरगो जो अर्दवट शिकून घरा उरलेलो, तेणी जरी ह्युमन रिसोर्सान जॉयन जालो, तेणी आपलें एड्युकेशन कंप्लीट करचें, 3 वर्सां थंय सर्वीस जाल्या उपरांत पुलिशेन एप्लाय करचें, फॉरेस्ट गार्डाक एप्लाय करचें, ताकाय बरी नोकरी मेळची. म्हणूनच अशा पद्दतीन तांकां एक होप क्रिएट जावचो, जेणे स्किलींग, रिस्किलींग आनी फर्दर एड्युकेशन घेवपा खातीर स्कोप आसा हें तांकां कळपाक जाय. सकयले जॉब जाले, पूण आमचे शिक्षीत इंजिनियर्स किंवा ताजे वयले पळय मॅनेजमेंट स्कील केल्ले लोक आसात, हांकां कितें ऑपॉर्च्युनिटीज, विशेश करून एक उदाहरण दितात ते मोपा एअरपोर्ट. ते म्हणटात की सकयले सगळे पोस्ट गोंयकारांक मेळूं शकतात, पूण वयले तांणी सगळे टॉप भायल्यान हाडल्यात. म्हणजे हे करता राजूबाब हांवें बारीक विचार करतालो. जाता कितें तर भुरगे बरेचशे इंटर्नशीप आनी एप्रेंटिशीप, म्हणजे जो पर्यंत तूं ट्रेन ना
तो पर्यंत एखादी कंपनी तुका ऑपॉर्च्युनिटी दिना आनी ऑपॉर्च्युनिटी दिता आसतना तुका 15,000 20,000 ते पयलीं एका वर्सा खातीर जॉइन जा म्हणटात. पण म्हाका दिसता ही मागीर तो इंजिनियर आसूं नी ग्रॅज्युएट आसूं नी पण आमी सुरवात जो पर्यंत एक्सपिरियन्स मेळना तो पर्यंत कोणूच स्केल काय चड दिवचो ना प्रायवेट सॅक्टरान. तुकाय खबर आसा जशें स्किलींग तुजें चड आसा तुका जितको एक्सपिरियन्स चड आसा तितकी तुका सॅलरी दिली वयतली. म्हणून तर आमी एक फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट ही पॉलिसी ह्या बजेटात आमी पास केली. म्हणजेच तुका एकदां जर त्या कंपनीत घेतलो मागीर ती फार्मास्युटिकल कंपनी आसूं नी किंवा टुरिजम हितुरली कंपनी आसूं नी तुका ग्रॅच्युटी पासून सगळें दिवपाक कंपल्सरी ताका दिवचेंच पडटा. ऑटोमॅटिकली तो जरी जॉब सोडून दुसरे कडेन वयतलो तेजी ग्रॅच्युटी पास ऑन जाता. दॅट इज वन. दुसरो प्रोग्राम आमी इंट्रोड्यूस केला तो एप्रेंटिसशीप. म्हणजे आमी म्हटलां की ITI जाल्लो ग्रॅज्युएट जाल्लो पोस्ट ग्रॅज्युएट जाल्लो आनी इंजिनियरींग जाल्लो भुरगो सुद्दां आमी गोवा एड्युकेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीन एप्रेंटिसशीप पोर्टलाचेर वयल्यान गव्हर्मेंटात आनी प्रायवेट सेक्टरात ह्या दोनूय जाग्यार तांकां ऑपॉर्च्युनिटी दितले. गव्हर्मेंटात ताका ऑपॉर्च्युनिटी दिता आसतना फॉर एग्जाम्पल स्टार्टिंगाक जर एखाद्या ताका 20,000 रुपया जरी सॅलरी हॉनरेरियम म्हणून दिलो आसत तो एक वर्साचे एक्सपिरियन्स घेवन फुडें वचूं शकता. म्हणजे एक ताका कामाचो जो स्कील जावपाक जाय किंवा ताका ती प्रॅक्टीस जावपाक जाय ती तो त्या निमित्तान करपाक शकता. प्रमोद आनी एक प्रश्न सगळे गोंयकार उलयतात ते अशें की तुमी आनीक 10,000 सरकारी पोस्ट भरतले म्हणलां. सगळ्यांक ताका लागून दिसता की सरकारी नोकरी मेळची आनी बाकीचे पळय जे प्रायवेट सेक्टरान जॉब आहा ते कोणाकच नाका जाल्यात. लोक एप्लाय करनात सगळे भायले लोक येतात सगळे भरतात. सो गव्हर्मेंट जॉब दिवपाचो प्रोसेस बंद केन्ना जातलो? राजूबाब तुवें बरो प्रश्न विचारलो. खरें म्हणजे भायले जॉब म्हणजे प्रायवेट सेक्टरात जॉब जे आसा हे गोंया भायरसून लोक मोठ्या प्रमाणात येवन ते ग्रॅब करपाक लागलेले आसा. आतां गव्हर्मेंट सगळ्यांक एकोमोडेट करूं शकना हे लोकांनी समजून घेवपाक जाय. आयच्या घडीक 65,000 लोक म्हणजे 55,000 पर्मनंट 10,000 हेवटेन तेवटेन टेम्पररी म्हणून 65,000 एम्प्लॉई म्हणजे रेशो जर पळयत पॉप्युलेशन वायज जाल्यार गोंयांत हायेस्ट रेशो आसा. आनी तरी मागीर म्हणटा आमी अनएम्प्लॉयमेंटाचो हायेस्ट रेशो दारान डेली गर्दीच आसतली. आनी प्रत्येकाक जो गव्हर्मेंट जॉब जाय तो प्रत्येकाक गव्हर्मेंट जॉब मेळूंक शकना. बट ताज्या खातीर आमी प्रायवेट सेक्टरांतलोय जॉब घेवपाक जाय. आमी आतां जे जॉब म्हणजे वॅकंट जाल्यार तेच जॉब भरूं शकता. नवीन जॉब क्रिएट जावंक शकना. हार्डली येता एखादें दुसरें नवीन डिपार्टमेंट जाता थंयसर नवीन जॉब जावपाक शकता. हांवें एक गव्हर्मेंटाचें सांगलें ग्रँट इन एड इज अगेन वी आर पेईंग. थंयसर 12,000 लोकांची सॅलरी आमीच पे करता. म्हणजे ग्रँट इन एड जी सगळी स्कुलांनी टिचर आसतले परत थंयसरले प्यून आसतले हे परत गव्हर्मेंटाचेरूच येयले. टिचरांक पगार दिवपाची सांगून बरें केलें. हांवें जर म्हटल्यार जाल्यार मुख्यमंत्री म्हणटाले टिचरांक पगार दिवपाची जबाबदारी गोंय सरकार कितले वर्स घेतलो आतां? कारण आमी टॅक्स पेयर पयशे दितात. आतां बायनिंगांतल्यान पयशे येतले ते जर तुमी परत हातून घाले म्हणजे फुडले पिळग्यां खातीर हो इशू आतां येतलोच न्ही. की हो प्रश्न म्हजो फुडलो तोच आसा की मायनिंगान येतलो पयसो आतां जवळ 900 कोटी येतले ते जर तुमी अशे तरेचे विकासा खातीर मोडले. सदांच एक गोवा फावंडेशन एक विशय हाडटा की तो की मायनिंगान मेळपी पयसो फुडल्या पिळग्यां खातीर तशाच तसो दवरचो. मायनिंगेंतल्यान येवपी पयशे जे आसा पळय न्हू हातूंतल्यान 2 भाग आसा. एक जाका आमी डिस्ट्रिक्ट मिनरल फंड म्हणटा जो डेपॉजीट जाता आनी तेजे फक्त हार्डली 25% ऑफ द फंड्स वो युटिलायज जाता एवरी टायम भितर डेपॉजीट केले वता. दुसरें परमनंट मिनरल फंड वो बाकीच्या खंयच्याच स्टेटींत ना. बट देर इज अ डेपॉजीट 500 crores ऑफ रुपीज ऑलरेडी डेपॉजीट आसा. ते परमनंटली आसा. बट ते पयशे म्हणजे आयदर बाकीच्या स्टेटींनी ना एक तर तो आमी सुप्रीम कोर्टा कडेन परमिशन मागला की एटलिस्ट भितरले 10% किंवा 20% एवरी इयर ते युटिलायज करूंक दिवपाक जाय. आमचें म्हणणें ना की ते सगळे पयशे आतांच युटिलायज करचे म्हणून कालांतरान जे 25% एवरी इयर युटिलायज करचे वयचे बाकीचे पास ऑन फॉर द नेक्स्ट इयर करचे. कारण एवरी इयर भितर डेपॉजीट जायत रावतले. त्या खातीर फॉर नेक्स्ट जनरेशना खातीर प्रिजर्व करून दवरपाक आतां आमी सहमत. पूण गोवा फावंडेशनान एक बरो विचार मारला तो म्हणटा तो असो की मायनींग 20 वर्सां भितर सोंपतलें. अशा परिस्थितींत जर आतां हे सगळे ब्लॉक जर लिलाव केले जवळ जवळ 50,000 कोटी आमकां मेळूं शकतात. हे जर बरे तरेन इन्वेस्ट केले जशें स्विडन किंवा नॉर्वे करता ते इन्वेस्ट केले जाल्यार लोकांक डिविडंट जवळ 9,000 रुपया वर्साक प्रत्येक घराक किंवा प्रत्येक मनशाक दिवपाक इतलो पयसो आमचे कडेन जातलो. एक जालें. आनी दुसरें की आनीक 20 वर्सांनी पळय जो भुरगो तरूण जातलो 20 वर्सांचो जातलो ताका अशें दिसपा नाका न्ही की मायनिंगूय सोंपलें सगळे पयशे तुमी खावन सोंपयले आमकां कितें. राजूबाब हितून 2 गजाली आसा. एक गजाल
फाटल्या सरकारान जी लोनां काडून दवरल्या ती आतां आमी फारीक करता. म्हणून सांगलें की दर वर्साक जवळपास 3,200 कोटी रुपया सरकार लोन घेताले. ह्या वर्साक हांवें फक्त 1,200 कोटी रुपया घेतले, म्हणजे वीच इज लेस दॅन FRBM. ते जर पळयत जाल्यार म्हजी पूर्ण खात्री आहा ज्या पद्दतीन हांव फायनान्शियल मॅनेजमेंट करता फुडल्या 2 वर्सांनी सरकाराक लोन घेवचें पडचें ना. दॅट इट सेल्फ इज अ रिलीफ फॉर द नेक्स्ट जनरेशन. म्हणजे हांव कोणाच्याच माथ्यार बर्डन करून दवरचो ना हें हांव फर्मली सांगूं शकता. आनी फाटल्या 20 वर्सांक जी लोनां घेवन दवरलेली आसा ती सगळी नील करपाचो म्हजो प्रयत्न आसा. म्हणून तर जी 13 वर्सां 14 वर्सां जी 9% वयर रेट ऑफ इंट्रस्टान लोन आसली ती सगळी बिलो 7% हाडून दवरली. फायनान्शियल मॅनेजमेंट वेवस्थीत रित्या करून आमी नाबार्ड आसतलें, सिडबी आसतलें हांची सगळ्यांची लोन 2.5% रेट ऑफ इंट्रस्टान जाका आमी RIDF रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लोन हाज्या खातीर घेवन दवरली. आतां आमी लोन सुद्दां घेतला आसत टू क्रिएट द इन्फ्रास्ट्रक्चर, आनी इन्फ्रास्ट्रक्चर इज फॉर द फ्युचर. आमी वॉटेवर म्हणजे आतां रस्ते आसतले, डॅम्प आसतले, बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर्स आसतले, वॉटेवर जे क्रिएट करता इन टुरिजम, हेल्थ सेक्टर, एड्युकेशन सेक्टर, इट इज फॉर द नेक्स्ट जनरेशन वीच इज पासींग ऑन फॉर द फुडल्या जनरेशनाक. ताका लागून म्हणजे आमी लोन घेतले आसत जाल्यार तेजे म्हणटा ते लोन घेता आनी चेंज करपा खातीर घेयना, तर इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करपा खातीर. दोतोर ह्याच प्रश्नाक धरून म्हणजे फुडलो प्रश्न असतो असो की अटल सेतू तुमी बांदलो, कितलेशे 1000 कोटी लोन घेतलें, तो अटल सेतू एका वर्सा भितर ताका दुरुस्त करचो पडलो. 500 कोटी रुपया लोन घेतला, 1000 कोटी न्ही. एकदां लोकांक रॉंग मॅसेज वयची न्ही. तेजे 50% पयशे जे आसा हे आमकां गव्हर्मेंट ऑफ इंडियात दिले, आनी ते सुद्दां लोन म्हणजे हांव प्रावडली सांगता पयलीं 8%चेर आशिल्ले वीच आय हॅव 7.5%चेर आशिल्ले वीच आय हॅव रिवायज्ड, आनी ते 3.5%चेर हाडले बिकॉज इट्स फ्रॉम द पंचायत टू पंचायत. ते रिवायज करून 3.5%चेर हाडून RIDFन ते कन्वर्ट केले. म्हजो प्रश्न आशिल्लो तसो की इन्फ्रास्ट्रक्चराचेर जो पळय खर्च जाता तो बरे तरेन जावचो, पयशांचो योग्य विनियोग जावचो, आनी हे पयशे सारके इन्फ्रास्ट्रक्चराक लागचे. म्हणटकीर तांचेर वॉश दवरून हे सगळे कॉन्ट्रॅक्टर्स आसा ते बरें काम करतले, बरें काम केलें ना जाल्यार तांकां काळे यादीन उडोवप, ह्यो ज्यो सगळे प्रोसेस आसात ताजे खातीर सरकाराक क्वॉलिटी वर्क जावचे, बरें इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट जावचें हेच्या खातीर सातत्यात आमी प्रयत्न करीत आसा. आनी तशाच पद्दतीचे मागीर ते सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आसतले किंवा इवन दो हांव तुमकां म्हणजे कळपा खातीर सांगता, आमी कला भवन जे सांकवाळे बांदलेले आशिल्ले तुकाय खबर आसा 10 वर्सां प्रोजेक्ट बंद आशिल्लो, म्हणजे बांदून पयशे फुकट वयता आशिल्ले. हांवें जर स्टेप घेवन ते इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ युनिवर्सिटी हांकां जर दिना ताचो कांयच उपयोग जावचो नाशिल्लो. आज एटलिस्ट ते इन्फ्रास्ट्रक्चर इन यूज आयले, कोण तरी ते वापरपाक लागलो. नॅशनल फॉरेन्सीक सायन्स युनिवर्सिटी हांकां थंयसर एक गेस्ट हावस बांदून दवरलेले आमी वेटरनरी डिपार्टमेंटाचे, ते वर्स 1.5 वर्स तशेंच पडून आशिल्ले, ते इन युजात हाडले. म्हणजे नवे बांदलेले इन्फ्रास्ट्रक्चर सुद्दां अशा पद्दतीन जर पडून उरत जाल्यार ते युजान येना. आतां हांवें लिस्ट केलां की असे कितले बांदलेले प्रोजेक्ट जे विदाउट यूज आसा. हांव पयर सांकवाळ गेल्लो, 8 वर्सां पयलीं एक बिल्डींग बांदलेली जी सुडान काय कितें ती तशीच पडून आसा. हांवें आतां ठरयलां, पयर हांव हितूर कुट्टाळे आनी एके कडेन गेलो, 10 वर्सां पयलीं स्पोर्ट्सान बांदलेली शॉपां कोणाकूच दिवंक ना. हांवें तर ती आतां म्हटल्यार की एक तर लीज आउट करिना आसत जाल्यार सेल आउट तरी करप, एटलिस्ट रेवेन्यू येवपाक जाय, ती मेंटेन उरपाक जाय. ईच एंड एवरी इन्फ्रास्ट्रक्चर जे जुनो आसूनी नवीन आसूनी विदाउट यूज गव्हर्मेंटाचें खंयचेंच इन्फ्रास्ट्रक्चर उरपाक जाय. तुमी रिव्यू घेवपाक लागल्यात की फाटली आतां कितली कामां अशी चालू आशिल्लीं, बिल्डिंग्स तयार आसात त्यो वापरनात. 100% पुराय गोंयांत सगळ्या डिपार्टमेंटाक इन्स्ट्रक्शन्स दिला की अशा पद्दतीचे पडून आसलेले इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट हे आमकां एक तर तुमी यूज करा, तुमकां जर यूज करपाची गरज नासत जाल्यार आमी लीज आउट नाल्यार सेल आउट जे करपाक जाय, जेणे करून ते मेंटेन उरतले आनी एटलिस्ट गव्हर्मेंट केटीत ताजे रिफंड्स जे आसा, फंड्स जे आसात ते गव्हर्मेंट केटीत. सो असोच बजेटाचो दर क्वॉर्टरली रिव्यू घेवपाची एक येवजण तुमी सुरू करूं शकतले. एक म्हणजे बजेट मॅनेजमेंटा खातीर आमी एक एजन्सी अपॉयंट केला सो दॅट दे आर टेकिंग द रिव्यू विथ एवरी डिपार्टमेंट. तुमी बजेटरी खंय पावले, म्हणजे आमच्या आमी मॅनिफेस्टोन प्रॉमीस केल्ले ते बजेटान घातले जाल्यार ते खंय पर्यंत पावलां, कित्याक उरलां, हे एक मॉनिटरींग एजन्सी अपॉयंट केला. ताच्या भायर हांव पर्सनली एवरी मंथ ऑल सेक्रेटरीज आनी HODs हांच्या वांगडा बसून तो रिव्यूय घेता. आनी ताका लागून म्हणजे गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे सुद्दां डावटेलिंग ऑफ द स्किम्स हे कितले पयशे हाडले ते कशे इम्प्लिमेंट करू शकता. गव्हर्मेंट ऑफ इंडियाचो बरो प्रोजेक्ट म्हणजे ह्या जर बजेटान पळयत जाल्यार आमी कितल्योश्योच स्किमी इट इज लिंक्ड वीथ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया स्कीम. फॉर एग्जाम्पल आमी
म्हटलां की गोधन योजना ही गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या हाच्या बरोबर लिंक आसा. त्याच बरोबर आमी म्हटलां की फिशरीजच्यो स्किमी ह्यो गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या स्किमी बरोबर लिंक आसा. इवन दो भितरली बायोगॅस स्कीम जी आसा ही गव्हर्मेंट ऑफ इंडिया 40% दिता, ताका जर आमी एडिशनल दिले खूब बऱ्या पद्दतीन लोक इम्प्लिमेंट करतले. तुमी अशें म्हणिल्लें की लॉसान चलपी कॉर्पोरेशन बंद करतले. तातूंत भितर एक टार्गेट आशिल्लें तें हॉर्टिकल्चर. कारण जाता कितें की हॉर्टिकल्चर हें आतां तांचो जो पळय प्रायस आसा आनी बाजारांतलो प्रायस हातूंत कांयच फरक उरूना. सो अशे परिस्थितीन जे कितें वर्साक 6 कोटी रुपया तांकां दितात ते कितले वर्थ? एक म्हणजे आतापर्यंत आमी एक फिशरीज डेव्हलपमेंटाची एक सोसायटी आशिल्ली ती बंद केली. त्या स्टाफाक आमी डिपार्टमेंटांनी बाकीचे कडेन घातलो. हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनाक आमी 6 कोटी न्ही 20 कोटी रुपया दिता. हो फॉर एक्झाम्पल भितरले 6 कोटी रुपया तशें जे आसा पळय न्हू तेचे ते सॅलरी पार्टाचेरूय वयता ऑल टुगेदर. बट ती सबसिडीज तेन्ना मार्केट रेट मेंटेन करपा खातीर दवरलेलो. ताजेरूय वेगळ्या पद्दतीन हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनचो एक प्रोजेक्ट डेव्हलप केला जेणे करून आमकां चड पयशे घालचे पडचे ना, पण मार्केट रेटूय तो मेंटेन उरपा खातीरय बी वर्किंग जातले. तेजे पयशे कमी करपाचो सरकाराचो प्रस्ताव आसा. कारण शेवटी कॉर्पोरेशन शूड बी एक प्रॉफीट मेकिंगान चलपाक जाय. हांव उदाहरण म्हणटलो की EDC कॉर्पोरेशन आज प्रॉफीट मेकिंगान आसा. आज GSIDC इज वर्किंग ओनली ऑन द फीस. आमी जी फीस घेता ताजेर आमी चलता कॉर्पोरेशन. आमचे येदे व्हडले 350-400 कोटीचे प्रोजेक्ट्स वर्साक पुराय करता आसत जाल्यार आमी जी फीस घेता गव्हर्मेंटाक आमी 7th पे आनी 8th पे जेन्ना आमचो पुराय स्टाफ जो आसा तो फक्त फीसचेर चलता. आमकां वेगळी ग्रँड सॅलरी खातीर मेळना. आज म्हणजे ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन म्हणजे ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन आमी ज्यो सर्विसीस डिपार्टमेंटाक दिता तेंच्या कडल्यान सॅलरी घेता तेजेर तेचं कॉर्पोरेशन चलता. हावजींग कॉर्पोरेशन आतां जावंक शकता, IDC कॉर्पोरेशन जावपाक शकता. अशी वेगवेगळी कॉर्पोरेशन तांच्यांनी आपल्या भितर रिफॉर्म्स हाडचे पडटले. तांच्यांनी वेगवेगळ्या प्रायवेटायझेशनच्या सॅक्टराचेर चलोवचें पडटलें जाल्यारूच ती चलूं शकता. प्रमोद, म्हजो एक म्हत्वाचो आनी निमाणो प्रश्न म्हणूं येता. स्मार्ट सिटी जवळ 5 वर्सान 600 कोटी मोडल्यात. अजुनूय तें काम रखडटा. एका बरोबर सगळीं कामां हातान घेतल्यात. सुसूत्रता ना. पणजेचो आमदार आनी मेयर म्हणटात आमकां विश्वासान घेनात. पणजे बुडली जाल्यार आमी जबाबदार ना. हे जो व्हडलो गोंधळ आनी पणजेंतलो नागरीक सामको हवालदिल जाला. ना एक म्हणजे स्मार्ट सिटीचेर पणजेचो आमदार आनी मेयर हे दोगूय मेंबर्स आसात पयल्यान पयलीं. आनी स्मार्ट सिटीची कामां गेली 5-6 वर्सां पयलीं पासून सुरू आसा. आनी हेजी थोडी कामां सुरू आशिल्ली. बट आतां स्मार्ट सिटी प्रोजेक्ट हो क्लोजराचेर आयिल्लो आनी त्या खातीर तेंचे फंड्स हे मेजर तेंच्यो CO लायन्स ज्यो आशिल्ल्यो ह्यो कितल्यो सिवरेजीच्यो लायन खूब पयलीं घातलेल्यो आसल्यो. तांकां डक्ट तयार करपाचे आशिल्ले, वेगवेगळे केबल ले करपा खातीर, वेगवेगळे फुटपाथ रस्ते हे करपाचे आशिल्ले. बट जालां कितें ही सगळीं कामां एट अ टायम घेतल्या कारणान आनी G20च्या तोंडार आसल्या कारणान ही कामां स्पीड अप करपाक जाय आसली, फास्ट ट्रॅक करपाक जाय आसली. त्या खातीर ती कामां सगळीं फास्ट ट्रॅक करपा खातीर घेतल्या. हांवें पर्सनली पणजेचो आमदार आसतलो मेयर हांच्या बरोबर घेवन 2 फावटी एकदां फिल्डाचेर रिव्ह्यू घेतला, एकदां ऑफिसांतल्यान पुराय रिव्ह्यू घेतला. सगळ्या म्हणजे सिवरेजीचे कॉन्ट्रॅक्टर्स, PWDचे कॉन्ट्रॅक्टर्स जे काम करता अशा सगळ्यांक घेवन. पूण म्हाका खात्री आसा फुडल्या एक 15 दिसांक अर्द्या पेक्षा चड रोड हे क्लियर जातले. हांव डे टू डे डेली रातचो फोन करूनय फॉलोअप करीत आसा. अर्द्या पेक्षा चड रोड हे क्लियर जावपाक गेल्ले आसा आनी 15 दिसाच्या भितर जातलेय बी हाजी म्हाका खात्री आसा. व्हडलो इश्यू जावचो ना. बट स्मार्ट सिटीच्या वतीन बाकीचे सगळे प्रोजेक्ट जे आसा हे कंप्लीट केले वतले. बरोबर बाब, थँक्यू व्हेरी मच. फाटले 3 वर्सां तुमकां पळयता तुमी खूब वेगान आनी कार्यक्षमतेन काम करीत आसात आनी कितलेशे प्रोजेक्ट आतां बजेटाचेर उलयता आसतना तुमचे कडेन आंकडेवारी तोंडपाट आशिल्ली, तुमकां स्किम्स पार्ट आशिल्लो. म्हणजे स्वता बजेट तुमी हातान घेवन तयार केला हें तातूंतल्यान दिसतालें. तुमी जर आनी मातशी इल्ले कठोर जायत न्ही जाल्यार प्रशासनाचो गाडो मातसो मदीं आडखळटा तो रोडार येतलो म्हाका दिसता. आनीक गोंयकार म्हाका दिसता तुमचे कडल्यान तीच अपेक्षा करतात. हें बजेट बरे तरेन इम्प्लिमेंट जावचें. गोंयची अर्थवेवस्था जी मातशी मदीं हालता मायनिंगाक लागून, टुरिजमाक लागून ती जाग्यार येवची. आनी एडमिनिस्ट्रेशन जर बरे तरेन चल्लें जाल्यार आमचें सुपुल्लें गोंय भांगराचें गोंय जावंक पावतलें. राजू, हांव कठोर जावपाक जाय जाल्यार कितलोय कठोर जावपाक शकता. म्हाका खबर आसा कठोर जावपाकूय म्हाका कळटा. म्हाका निश्चित रित्या बट भांगराळें गोंय करपा खातीर आनी ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हेंची आत्मनिर्भर भारत ही संकल्पना स्वयंपूर्ण गोंयांत कन्वर्ट करपा खातीर
बऱ्यापणांतल्यान जी कामां जाता ती एकदां कठोरतेंतल्यान दिसना. म्हणून तर म्हाज्या उतराचेर आज जवळपास 210 ऑफिसर्स दर शेनवारा त्या ग्रामपंचायती आनी म्युन्सिपालिटींनी वचून काम करता, विलिंगली काम करतात आनी नवीन नवीन इनोवेटीव आयडियातल्यान काम करतात. हांवें सांगलें काय खंयसरूच रावना. म्हणून तर नो डावट ज्या जाग्यार कठोर जावचो पडटा थंयसर कठोरय जातलो. पण हें गोंय म्हणजे भांगराळें करपाक स्वयंपूर्ण करपा खातीर चड तेंप लागचो ना. बजेटूय बऱ्या पद्दतीन इम्प्लिमेंट करतले. देव बरें. थँक्यू. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगलां गरज जातली तेन्ना आपूण कठोर जातलो. इतल्यान ही मुलाखत आमी सोंपयतात. पळयत रावात गोमंतक TV.